सर्वप्रथम इयत्ता 7वीच्या सर्व विद्यार्थी मित्रांना सप्रेम नमस्कार. सर्वांचं एस कदम सर या आपल्या युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सराव संख्या 13 या भागामध्ये आपण लसावी काढा म्हणजे लसावी म्हणजे काय, लघुत्तम सामायिक विभाज्य कोणत्याही दोन संख्यांचा किंवा तीन संख्यांचा लसावी कशा पद्धतीने काढायचा, मूळ अवयव पद्धतीने आपण या ठिकाणी लसावी काढतो. तर तो कसा काढायचा हा भाग आपण विविध 10 प्रश्नांच्या माध्यमातून शिकणार आहोत. जे या सराव संचामध्ये 10 प्रश्न दिलेले आहेत, प्रश्न पहिल्यामध्ये ते 10 प्रश्न आपण या ठिकाणी सोडवणार आहोत. तर लसावी म्हणजेच लघुत्तम सामायिक विभाज्य म्हणजे जेव्हा दोन संख्या दिलेल्या असतात त्या दोन संख्यांचा लसावी काढण्याची आपण एक पद्धत इयत्ता 6वी मध्ये शिकलेली आहे. 12चे विभाज्य आणि 15चे विभाज्य. 12चे विभाज्य 12ने कोणकोणत्या संख्यांना भागतो, 12 1 12, 12 2 24, 12 3 36, 12 4 48, 12 5 60, 12 6 72 डॅश 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 अशा अनंत पर्यंत पुढे संख्यांना 12ने भाग जातो. आणि 15चे विभाज्य बरोबर आहे 15 1 15, 15 2 30, 15 3 45, 15 4 60, 15 5 75, 15 6 90 डॅश 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 अशा पुढे अनंत पर्यंत संख्यांना 15ने सुद्धा भाग जातो. मग या दोन संख्यांमधले सामायिक विभाज्य काढायचे असतात. सामायिक विभाज्य बरोबर आहे. तर सामायिक म्हणजे दोन्ही मध्ये सामायिक विभाज्य कोणते आहे, इथं 60 आहे, इथं 60 आहे. पुढे सुद्धा अजून अनंत दुसरे अजून सामायिक विभाज्य असू शकतात, परंतु आपण इथं 90 पर्यंत म्हणजेच 15 सेकंद 90 पर्यंत मांडलेलं आहे. पुढे अजून मांडल्यानंतर अजून जास्त सामायिक विभाज्य होऊ शकतात. मग यांच्यापैकी लसावी कोणता असतो, जो सर्वात लहान सामायिक विभाज्य आहे तो काय असतो, लसावी असतो. म्हणजे त्याचा लसावी किती, 7. तर या पद्धतीला म्हणतात विभाज्यांची यादी पद्धत. ही पद्धत आपण मागच्या इयत्तेमध्ये इयत्ता 6वी मध्ये शिकलेली आहे, परंतु आपल्याला या इयत्तेमध्ये ह्यांचा लसावी जो काढायचा आहे तो लसावी आपल्याला मूळ अवयव पद्धतीने जसा आपण लसावी काढलेला आहे त्याच पद्धतीने काढायचा. म्हणजे त्या संख्यांचे अवयव पाडून लसावी आपल्याला काढायचा आहे. तर अवयव कसे पाडायचे आपल्याला माहितच आहे. 12चे अवयव आपण या ठिकाणी पाडूयात. 12 या संख्येला कोणकोणत्या संख्येने भाग जातो. सुरुवातीला कोणती कसोटी वापरायची तुम्हाला सांगितलेलीच आहे, 2 ची कसोटी. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 यापैकी अंक असेल तर ती संख्या 2 ने विभाज्य असते. म्हणजे बेसख 12, पुन्हा बेत्रिक 6, पुन्हा 3 1 3. आणि इथं 15चे विभाज्य. 15ला 2 न भागतो का, तर जात नाही. 3 न 3 5 15, पुन्हा 5 1 5. तर 12 बरोबर आहे. 12 ही संख्या तिच्या मूळ अवयवांच्या गुणाकाराच्या रूपामध्ये लिहायची. 2 गुणिले 2 गुणिले 3. आणि 15 बरोबर आहे 3 गुणिले 5. तर लसावी बरोबर काय करायचं मुलांनो, लसावी आता असे अवयव पाडल्यानंतर सुद्धा लसावी काढण्याच्या 2 पद्धती आहेत. एक यांच्यामधला सामायिक विभाज्य काढायचे. सामायिक विभाज्य कोणकोणते, सामायिक 3 3 आहे. मग सामायिकला 3, पुन्हा 2 वेळेस हे काय झाले असामायिक, आणि 1 5. तर 3 2 6, 3 2 12, 12 5 60. एक तर अशा प्रकारेही काढता येतो. आणि दुसरा प्रकार म्हणजे या दोन संख्यामधले सामायिक काढायचे आणि नंतर असामायिक आहे ते असामायिक पुढे लिहून टाकायचे. दुसरा प्रकार म्हणजे काय करायचं, या दोन संख्यांचे जे अवयव आहेत या अवयवामध्ये कोणकोणते अवयव आले बाबा, 2 आला, 3 आला आणि 5 आला, हे अवयव आलेले आहेत. तर 2 अवयव किती वेळेस, जास्तीत जास्त किती वेळेस आला, प्रत्येक अवयव जास्तीत जास्त जेवढ्या वेळेस आलेला आहे तेवढ्या वेळेस लिहून टाकायचं. म्हणजे 2 किती वेळेस आला, इथं जास्तीत जास्त या ठिकाणी 2 वेळेस आलेला आहे, या ठिकाणी आलेलं नाही. म्हणजे 2 संख्यामध्ये मिळून जास्तीत जास्त किती वेळा आला, तर या 12 मध्ये 2 वेळेस आला म्हणून 2 वेळेस लिहिलं. आणि 3 हा जास्तीत जास्त किती वेळा आला, कोणताही अवयव जास्तीत जास्त जेवढ्या वेळेस आलेला आहे तेवढ्या वेळेस त्याला लिहून टाकायचं. 3 जास्तीत जास्त किती, 1 वेळेस आला, इथं सुद्धा 1 वेळेस आला, म्हणजे 1 वेळेसच जास्तीत जास्त आला म्हणून 3 लिहून टाकलं. आणि 5 किती वेळेस आला जास्तीत जास्त, तर 5 सुद्धा 1 वेळेस झाला. मग यांचा गुणाकार काय होतो, 2 2 4, 4 3 12, म्हणजेच 12 गुणिले 5 म्हणजेच 12 5 60. लसावी किती आला मग यांचा, 60. म्हणजे एक तर सामायिक याच्यातून अवयव काढू शकता, पण सामायिक अवयव काढताना 3 संख्यामधले सामायिक अवयव काढताना 3 संख्यामधले सामायिक वेगळे काढावतात, 2 संख्यामधले सामायिक वेगळे काढतात.
काढावे लागतात. त्यापेक्षा जास्तीत जास्त जेवढ्या वेळा जो अवयव आला तेवढ्या वेळा त्याला लिहून टाकायचं. तर 2 वेळेस आला 2 म्हणून 2 वेळेस लिहिलं. 3 हा जास्तीत जास्त इथं 1 वेळेस आला, इथं सुद्धा 1 वेळेस आला म्हणून जास्तीत जास्त 1 वेळेस आला दोन्हीकडे म्हणून त्याला 1 वेळेस लिहिलं. आणि 5 सुद्धा जास्तीत जास्त किती वेळेस आलेला आहे 1 वेळेस आहे म्हणून 5 सुद्धा किती वेळेस लिहिला 1 वेळेस लिहिला. मग यांचा गुणाकार करायचा सगळ्या मूळ अवयवांचा आपण हे घेतलेला आहे आणि यांचा गुणाकार किती आला मग या ठिकाणी 7 आला. आता 3 संख्यांचा कसा काढायचा बघूया. 6, 8 आणि 10 या तीनही संख्यांना अगोदर काय बघायचं. या तीनही संख्यांना एकाच अवयवाने भाग जातो का, एकाच मूळ अवयवाने भाग जातो का हे बघायचं. जात नसेल तर 2 संख्यांना 3 पैकी निदान 2 संख्यांना जर भाग जात असेल एकाच मूळ अवयवानं तर त्या अवयवाला भाग द्यायचा. इथं या ठिकाणी 6 ला 8 ला आणि 10 ला तीनही संख्यांना 2 ने भाग जातो म्हणून 2 ने भागूया. 2-6 2-4 8 आणि 2-5 10. तर या ठिकाणी मुलांनो 3, 4, 5. आता इथं बघा इकडे काय येत असतात, इकडे येत असतात सामायिक अवयव आणि इकडे येत असतात असामायिक अवयव. तर 2 हा एकमेव सामायिक अवयव आहे. आता हे 2 झाल्यानंतर निदान 2 संख्यामध्ये तरी एखादा सामायिक अवयव असला पाहिजे. परंतु 3 ही संख्या सुद्धा मूळ आहे, 5 ही संख्या सुद्धा मूळ आहे आणि 4 ही संयुक्त संख्या आहे. परंतु या 3 संख्यांपैकी 2 संख्यांना एकाच संख्येनं भाग गेला पाहिजे. तसं या ठिकाणी होत नाही. म्हणजे हे काय झाले असामायिक अवयव आणि सामायिक अवयव किती निघाला फक्त 2. म्हणून लसावी कसा काढायचा मग. लसावी बरोबर आहे सामायिक अवयव गुणिले असामायिक अवयवांचा गुणाकार. मूळ अवयव नाही ना आहे, हा मूळ आहे का नाही आहे. सामायिक अवयव गुणिले असामायिक अवयव यांचा गुणाकार करायचा असतो लसावी काढताना. सामायिक अवयव फक्त 2 निघाला आहे 3 संख्यामध्ये. 2 संख्यामध्ये जर एखादा सामायिक अवयव राहिला असता तरी आपण या ठिकाणी काढला असता. परंतु एकाच संख्येला जर भाग जात असेल तर तो भाग द्यायचा नाही. काही निदान 2 संख्येला तरी भाग गेला पाहिजे. मग 2 गुणिले 3 गुणिले 4 गुणिले 5 हा आपल्या या ठिकाणी यांचा गुणाकार करतात लसावी निघतो. 2-6 6 24 24 गुणिले 5 बरोबर आहे 24-5 120. तर यांचा लसावी निघतो 120. 6 24 24-5 120. पुढची संख्या आहे 18 आणि 32. 2 संख्यांच्या मसावी काढायचं असेल तर त्यांना सरळ सरळ 2 संख्यांचे अवयव पाडून घ्यायचे आणि त्यांच्यावरून पुन्हा मूळ अवयवांचा गुणाकार करून त्यांचा लसावी काढायचा. आता 2 ने याला भागला 92 18 या 9 ला 3 ने भाग जातो म्हणून 3 ने भागायचं. 3 2 6 3 त्रिक 9 नंतर शेवटी 3 1 3. 32 ला 2 ला भाग जातो 2 1 2 1 उरला 12 झाले 2 सक 12 पुन्हा 16 ला 2 ला भाग जातो 2 8 16 पुन्हा 8 ला 2 ला भाग जातो 2 4 8 पुन्हा 4 ला 2 ला भाग जातो 2 2 4 पुन्हा 2 1 2. आता 18 बरोबर आहे 2 गुणिले 3 गुणिले 3 आणि 32 बरोबर आहे 2 चा गुणाकार 5 वेळेस 1 2 3 4 5. तर लसावी असे अवयव पाडायचे आपल्याला माहितच आहे. मूळ अवयव पाडायचं सुद्धा आपण एक सराव संच केलेला आहे. त्याबरोबरच आपण मसावीमध्ये सुद्धा अवयव कसे पाडायचे हा भाग शिकलेला आहे आणि लसाव्यामध्ये सुद्धा तसेच अवयव पाडायचे. फक्त इथं काय पुढच्या भागामध्येच फरक होतो. मसावी काढताना काय आपण करत गेलो तर या दोन्ही संख्यांच्या मूळ अवयवामधले जो सामायिक अवयव आहे तो सामायिक अवयव थोडा आपण गुणाकार करून त्याचा मसावी काढतो. परंतु इथं कसं करायचं सामायिक अवयव आणि असामायिक अवयव हे दोन्ही काढायचे असतात. किंवा मग दिलेली संख्या जास्तीत जास्त जितक्या वेळा ज्या संख्येच्या अवयवामध्ये आलेली आहे ती लिहायची. आता जसं बघा इथं 2 1 वेळेस आला पण इथं किती वेळेस आला 3 4 5 वेळेस. मग या 1 वेळेच्या 2 ला घ्यायचं नाही. तर जास्तीत जास्त 2 कोणत्या संख्येच्या विभाजकामध्ये आलेला आहे 32च्या विभाजकामध्ये. किती वेळेस आलेला आहे 5 वेळेस आलेला आहे. मग हे 5 वेळेस 2 लिहून टाकायचं 1 2 3 4 आणि 5. आणि 3 किती वेळेस आलेला या ठिकाणी 2 वेळेस आलेला आहे तर 3 2 वेळेस लिहून टाकायचा. म्हणजे 5 वेळेस 2 आणि 2 वेळेस 3. फक्त हा 2 आपण लिहिला नाही कारण एखादा अवयव जास्तीत जास्त जेवढ्या वेळा येतो तेवढ्या वेळा त्याला लिहून टाकायचं असते. कमीत कमी वेळेचं सोडून टाकून द्यायचं. मग 5 वेळेस 2 म्हणजेच किती आहे मुलांनो 32 आहे. हे एवढा गुणाकार आपण इथे या ठिकाणी केलेलाच आहे. म्हणजे किती होतो हा
32 होतो, 3 त्रिक किती मग 9, 9 दोन्ही 18 ला 8 हातचा आला 1, 9 त्रिक 27 आणि 1 28 म्हणजे तो किती म्हणजे किती आला 288 आलेला आहे. तर या संख्येचे आपण या ठिकाणी लसावी काढूया. 10, 15 आणि 20. आता या तीनही संख्यांना बघितलं तर आपल्याला एक गोष्ट लक्षामध्ये आली पाहिजे, जास्तीत जास्त या तीन संख्यांना कोणत्या संख्येनं भाग जातो हे आपण बघू शकता, किंवा दोन संख्यांना भाग दिला तरी त्या संख्येला सुद्धा आपण त्याला भागू शकता. म्हणजे या ठिकाणी 2 न सुद्धा आपण भागू शकतो आणि 5 न सुद्धा भागू शकतो, कारण 5 न तिन्ही संख्यांना भाग जातो. परंतु आपण पहिल्यांदा 2 न घेऊ. तुम्ही 5 नाही घेऊ शकता किंवा 2 नाही घेऊ शकता, परंतु 2 न या निदान 2 संख्यांना भाग जातो म्हणून आपण 2 अगोदर बघूया. 2 पंचे 10, 15 ला भाग जात नाही म्हणून 15 ला 15 जशाल तसं लिहिलं, आणि 20 ला भागलं तर 2 1 2 1 2 1 2 आणि 0 ला 0चा भाग. परंतु आता 5, 15 आणि 10 या तीनही संख्यांना 5 ने भाग जातो. 5 1 5, 5 2 10, 5 त्रिक 15 आणि 5 2 10. तर लसावी बरोबर आहे. तुम्हाला सांगितलं लसावी म्हणजे काय असतो, सामायिक अवयव आणि असामायिक अवयवांचा गुणाकार. उभे अवयव सामायिक, आडवे अवयव असामायिक. या ठिकाणी सामायिक अवयव कोणकोणते 2 आणि 5 आहेत. इकडे कोणते आहेत असामायिक अवयव 1, 3 आणि 2. 1 घेण्याची आवश्यकता नाही, कारण कोणत्याही संख्येला 1 न गुणल्यानंतर गुणाकार तेवढीच संख्या येतो, त्यामुळे 1 घेण्याची आवश्यकता नाही. तर सामायिक अवयव कोणते आहेत 2 आणि 5, आणि इकडं 3 गुणिले 2. मग 2 पंचे 10 गुणिले 3 दोन्ही 6 बरोबर आहे 60. मग लसावी किती आला यांचं तर 60 आलेला आहे. अशा प्रकारे करायचं, काहीच अवघड नाही. याच्यामध्ये फक्त अवयव पाडायचे, 3 संख्यांचे अवयव कसे पाडायचे. जास्तीत जास्त 3 संख्यांना जर भाग जात असेल तर त्या 3 संख्यांना भाग जाणाऱ्या एखाद्या अवयवाला आपण भाग देऊ शकतो, किंवा मग 2 संख्यांना जरी भाग जात असेल तरी सुद्धा त्या संख्येला त्या अवयवाला भाग द्यायचा. ही गोष्ट लक्षामध्ये ठेवा. समजा तिन्ही संख्यांना भाग जात असेल तर त्या अवयवांना भाग द्या, किंवा निदान 2 संख्यांना तरी त्या 3 संख्यापैकी 2 संख्यांना तरी त्या अवयवांना भाग गेला पाहिजे, अशा संख्येनं भाग द्यायचा. म्हणजे इथं 2 न आपण 10 ला आणि 20 ला या 2 संख्येला भाग गेलेला आहे म्हणून 2 न भागलं. 5, 15 आणि 10 आलं. मग या पायरीला मात्र 5 ला 15 आणि 10 ला या तीनही संख्यांना 5 न भाग जातो, म्हणून मग 5 न भागल्यानंतर 5 ला 1 येतं, 15 ला भागल्यानंतर 3 येतं, 10 ला भागल्यानंतर 2 येतं. मग 2 आणि 5 हे काय झाले सामायिक अवयव झाले, आणि 1, 3 आणि 2 हे काय झाले असामायिक अवयव झाले. 1 घेतला तरी चालतो, 1 नाही घेतला तरी चालतो. मग इथं 3 आणि 2 घेतलं, 2 आणि 5 घेतले, या सगळ्यांचा गुणाकार करायचा. सामायिक अवयवांचा आणि असामायिक अवयवांचा गुणाकार केल्यानंतर जे उत्तर येते ते आपलं काय असते लसावी असते. जसं आपण इथं केलं, याच्यामध्ये 2 हा एकमेव सामायिक अवयव निघाला, आणि 3, 4 आणि 5 हे 3 कसे निघाले असामायिक अवयव निघाले. याच्यामध्ये 4 चे अजून अवयव पडले असते, पण एका संख्येचे अवयव पाडायचे नाही. निदान 2 संख्येचे तरी अवयव पडले पाहिजे तर त्याचे अवयव पाडायचे. अशा प्रकारे आपण हे लसावी करत आहोत. पहिले 4 उदाहरणं बघितले, पुढील उदाहरणं लगेच बघूया. 5वं गणित आहे 45 आणि 86. 45 चे मूळ अवयव पाडा आणि 86 चे मूळ अवयव पाडा. 45 ला कोणत्या संख्येनं भाग जातो तर 2 न जातो का नाही 3 न. 3 1 3, 1 उरला 3 5 15, परत 3 5 15, परत 5 1 5. आणि 86 चे मूळ अवयव जर पाडले तर 86 चे काय पडतात 2 न भागतात 2 चोक 8, 2 त्रिक 6, 43 ही मूळ संख्या आहे म्हणून 43 1 43. मग 45 बरोबर आहे 3 गुणिले 3 गुणिले 5, आणि 86 बरोबर आहे 2 गुणिले 43. तर आता या ठिकाणी आपण बघितलं तर कोणकोणते मूळ अवयव आलेले आहेत. 2 आलं, 3 आलं, 5 आलं आणि 43 आलं. परंतु याच्यामध्ये 3 ही संख्या जास्तीत जास्त किती वेळा आलेली आहे कोणत्याही संख्येमध्ये 2 वेळेस आलेली आहे. 5 ही संख्या 1 वेळेस आलेली आहे, 2 ही संख्या 1 वेळेस आलेली आहे, 43 ही संख्या सुद्धा 1 वेळेस आलेली आहे. कोणतीही संख्या सामायिक आलेली नाही कोणत्याही 2 संख्येमध्ये. म्हणजे आपल्याला सरळ या सर्व संख्यांचा सर्व मूळ अवयवांचा काय करावा लागेल या ठिकाणी गुणाकार करावा लागेल. म्हणजेच
जेव्हा दोन संख्येमध्ये कोणताही सामायिक मूळ अवयव नसतो तेव्हा त्या दोन संख्यांचा गुणाकार म्हणजेच काय असतो, त्यांचा लसावी असतो. 3 गुणिले 3 गुणिले 5 गुणिले 2 गुणिले 43 त्या सर्व संख्यांचा म्हणजेच आपल्याला 45, 3 गुणिले 3 गुणिले 5 म्हणजेच 45 झालं आणि 2 गुणिले 43 म्हणजेच काय झालं, 86 झालं. म्हणजेच 45 गुणिले 86 हा गुणाकार या ठिकाणी करावा लागतो आणि हा गुणाकार करून हे उत्तर या ठिकाणी लिहावं लागतं. तर गुणाकार आपण इकडे रफ मध्ये करू. 45 गुणिले 86, 6 पंचे 30 ला 0 हातचे आले 3, 6 चौक 24 आणि 3 27, 8 पंचे 40 ला 0 हातचे आले 4, 8 चौक 32 आणि 4 36, 0 7 आणि 0 7, 6 आणि 2 8, 3 ला 3. तर 3870 हा यांचा काय आहे तर लसावी आहे, लघुत्तम सामायिक विभाज्य आहे. 6 पंचे 30 ला 0 हातचे 3, 6 चौक 24 आणि 27, 8 पंचे 40 ला 0 हातचे 4, 8 चौक 32 36, 3870 हा यांचा काय आहे लसावी आहे. तर 15, 30 आणि 90 या तीन संख्यांचा जेव्हा अशा प्रकारच्या तीन संख्यांचा जेव्हा आपल्याला लसावी काढायचा असतो तेव्हा त्या तीन संख्या आपण एकाच स्तंभामध्ये आपण एकाच संख्येने भागून त्याला आपण त्याचा लसावी काढू शकतो. 15, 30, 90. तर पहिल्यांदा या तिन्ही संख्यांना तीन पैकी दोन संख्यांना जरी 2 न भागत असेल तरी आपण काय करायचं, त्या संख्येला 2 न भागायचं. इथं याला 2 न भागतो, याला 2 न भागतो, 2 न भागूया. 15 ला भाग जात नाही, 15 ला 15 लिहायचं. 2 न भागायचं इथं काय येते, बे एक बे, एक उरला 10 झाले, बे पंचे 10, बे चौक 8, एक उरला बे पंचे 10. आता या तिन्ही संख्यांना आपण बघितलं तर 5 आणि 1 6, 5 आणि 1 6, 4 आणि 5 9 या तिन्ही संख्यांना कशाला भाग जातो, 3 ने भाग जातो. म्हणून याला कशाला भागायचं, 3 न. 3 5 15, 3 5 15, 3 1 3, एक उरला आणि 3 5 15. आता या तिन्ही संख्यांना 5 ने भागातून 5 न भागायचं. 5 1 5, 5 1 5 आणि 5 त्रिक 15. आता बघा सामायिक अवयव कोणते कोणते आले याच्यामध्ये, 2 3 आणि 5 आणि असामायिक अवयव एकमेव आला 3. तर लसावी बरोबर आहे 2 गुणिले 3 गुणिले 5 गुणिले. आता 1 1 लिहायची आवश्यकता नाही कारण 1 न कोणत्याही संख्येला गुणोत्तरी गुणाकार 30 संख्या येतो, गुणिले 3 बरोबर आहे. 2 त्रिक 6, 6 पंचे 30 बरोबर आहे, 30 त्रिक 90. म्हणजे 15, 30 आणि 90 या तीन संख्यांचा लसावी किती आला मित्रांनो, लक्षात घ्या 90 आला. म्हणजे 15च्या पाड्यामध्येही 90 येते, 15 सख 90, 30च्या पाड्यामध्येही 90 येतात, 30 त्रिक 90 आणि 90च्या पाड्यामध्येही 90 येतात, म्हणजेच 90 1 90. म्हणजे जेव्हा या अशा प्रकारच्या दिलेल्या तीन संख्यापैकी एक संख्या इतर दोन्ही संख्यांची विभाज्य संख्या असल्यास ती मोठी संख्याच काय असते, त्या तिन्ही संख्यांचा काय असतो, लसावी असतो. जसं आपण या ठिकाणी बघितलं 15च्या पाड्यामध्ये 90 येतात, 30च्या पाड्यामध्ये 90 येतात आणि 90च्या पाड्यामध्ये 90 येतात. म्हणजे आपण इथं जर आपण जसे मूळ अवयवांच्या गुणाकारी रूपामध्ये या संख्येला लिहिलं त्याच्यानंतर आपल्याला याचा लसावी काढला, सामायिक मूळ अवयव काढले आणि असामायिक मूळ अवयव काढले आणि यांचा गुणाकार केला तर किती आला, तो 90च आलेला आहे. आता पुढच्या दोन संख्या 105 आणि 195. या संख्येला 2 ने भाग जातो का, जात नाही. 3 न जातो का, 5 आणि 1 6 होतात म्हणजे 3 न भाग जातो. 3 त्रिक 9, एक उरला, 3 5 15. आता 3 न भाग जात नाही, 5 आणि 3 किती होतात, 8 होतात. मग आता किती न भाग जातो, 5 ने. 5 7 35 आणि शेवटी 7 1 7. इथं या संख्येला सुद्धा 2 न भाग जात नाही, 3 न जातो का बघायचं. 3 ची कसोटी दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज 3च्या पट्टीमध्ये असेल तर 3 ने भाग जातो. 9 5 14, 14 आणि 15 म्हणजे 3 ने भाग जातो. 3 सख 18, एक उरला, 3 5 15. आता याला 3 न भाग जातो का, 6 आणि 5 11 होतात, 3 न भाग जात नाही परंतु 5 ने भाग जातो. कारण 5 ची कसोटी काय, दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 असेल तर ती संख्या 5 ने विभाज्य असते. 5 न भागलं
5 एक 5, 1 उरला 15 झाले, 5 त्रिक 15 आणि 13 ही मूळ संख्या आहे म्हणून 13 एक 13. आता 105 चे विभाजक 105 ही संख्या मूळ अवयवांच्या गुणाकाराच्या रूपामध्ये लिहा. 3 गुणिले 5 गुणिले 7 आणि 195 लिहा. 3 गुणिले 5 गुणिले 13. मग लसावी बरोबर आहे. लसावी बरोबर काय येईल याचा आता, तर जास्तीत जास्त 3 ही संख्या किती वेळा आलेली आहे, 1 वेळा आलेली आहे म्हणून 1 वेळा घेतलं. आणि 5 ही संख्या सुद्धा जास्तीत जास्त किती वेळा आलेली आहे, 1 वेळा आलेली आहे म्हणून 1 वेळा घेतलं. 7 ही संख्या सुद्धा किती वेळा आलेली आहे, 1 वेळा आली म्हणून 1 वेळा घेतलं. आणि 13 ही संख्या सुद्धा किती वेळा आलेली आहे, एकच वेळा आलेली आहे एखाद्या संख्येमध्ये म्हणून 13 घेतलं. म्हणजे एखादी संख्या एखाद्या मूळ अवयवामध्ये जास्तीत जास्त जेवढ्या वेळा येईल, म्हणजे दोन संख्यापैकी 2 संख्यांचे जे मूळ अवयव पडतात त्या दोन्ही संख्यांच्या मूळ अवयवापैकी 3 ही संख्या इथं किती वेळेस आली, याच्यामध्ये 1 वेळेस आली, याच्यामध्ये 1 वेळेस आली म्हणून 1 वेळा, जास्तीत जास्त जेवढ्या वेळेस येईल तेवढ्या वेळेस घ्यायचं. इथं समजा 2 वेळेस आली असेल तर 2 वेळेस घेतला असता आपण. इथं 1 वेळेस आलेली आहे, इथं 1 वेळेस आली म्हणून 1 वेळा घेतलं. 5 ही संख्या सुद्धा इथंही 1 वेळेस आली, इथंही 1 वेळेस आली म्हणून 1 वेळेस घेतलं. 7 ही संख्या दोन्हीमध्ये इथंही 1 वेळेस आली, 1 वेळेस आली, इथं 1 वेळेस आलेली नाही म्हणून इथं 1 वेळेस आली म्हणून 1 वेळेस घेतलं. आणि 13 ही संख्या सुद्धा 1 वेळेस आलेली आहे म्हणून 1 वेळेस घेतलं. तर 3 गुणिले 5 गुणिले 7 गुणिले 13 यांचा गुणाकार केला आपल्याला काय होतो, लसावी प्राप्त होतो. 3 5 15, 15 सकी 90, 15 7 105, 105 गुणिले 13 बरोबर आहे. 13 5 65 ला 5 हातचे आले 6, 13 0 0 0 आणि 6 6, 13 एक 13. तर यांचा लसावी निघाला 1365. पुढची संख्या आहे 12, 15 आणि 45. या 3 संख्यांना आपण सामायिकपणे भाग देऊयात. तर सामायिकपणे भाग देताना जास्तीत जास्त 2 संख्यांना तरी भाग गेला पाहिजे अशी संख्या इथं 2 ने भाग जातो का, याला 2 ने याला भाग जातो परंतु या दोन्ही संख्यांना भाग जात नाही. परंतु 3 न भाग देतो, 3 न भाग दिला तर तिन्ही संख्यांना भाग जातो म्हणून याला आपण 3 न भागू. 3 चौक 12, 3 5 15, 3 एक 3, 1 उरला 3 5 15. आता या 3 संख्यापैकी या 2 संख्यांना 5 ने भाग जातो म्हणून 5 न भागायचं. 4 ला 4, 5 एक 5, 5 त्रिक 15. तर 4, 1 आणि 3 हे काय आले, असामायिक अवयव आले. 3 आणि 5 हे कसे अवयव आले, सामायिक आले. मग याला लिहायचं लसावी बरोबर आहे 3 गुणिले 5 गुणिले 4 गुणिले 3 बरोबर. 3 5 15, 15 चौक 60, 60 गुणिले 3 बरोबर आहे. 3 0 0, 3 सक 18. तर 180 हा यांचा काय झाला या ठिकाणी लसावी झालेला आहे. अशा प्रकारे काढायचं. म्हणजे जास्तीत जास्त 2 संख्यांना जरी भाग जात असेल तरी अशा वेळेस 2 संख्यांना ज्या संख्येने भाग जातो तो मूळ अवयव लिहायचा आणि नंतर ज्या संख्येला भाग जात नाही तो तसाच लिहिला. तर 4 इथं खाली लिहिलं आपण. 4 ला परत 2 न भागायची गरज नाही कारण इकडे आपण काय लिहितो, सामायिक अवयव लिहितो. सामायिक 2 आहे का, 2 संख्येमध्ये तरी आहे का, नाही, एकाच संख्येमध्ये आहे म्हणून 4 चे परत अवयव पडायची गरज नाही. 4 ही संख्या काय झाली, असामायिक अवयव झाली म्हणून 4 ला 4 लिहिलं. आणि इकडं 3 गुणिले 5 हे काय झाले, सामायिक अवयव झाले. 4 असामायिक झाला आणि परत इथं एक 3 परत एक काय आहे अजून असामायिक आहे म्हणून 3 गुणिले 5 गुणिले 4 गुणिले 3 हे अशा प्रकारे आपण याला लिहिलं तर याचा गुणाकार येतो 180. पुढचे 2 गणित लगेच बघू. तर 63 आणि 81 यांचा आपल्याला लसावी काढायचा आहे. 63 चे अगोदर मूळ अवयव पाडूयात. 63 ला कोणकोणत्या संख्याने भाग जातो, तर सुरुवातीला 3 ने भाग जातो. 3 2 6, 3 1 3, परत 3 ने 21 ला भाग जातो. 3 7 21 आणि शेवटी 7 1 7. आणि 81 ला सुद्धा 3 ने भाग जातो कारण या दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज किती होतात, 8 आणि 1 9 होते म्हणून 3 न भागलं. 3 2 6, 8 मधून 6 गेले, 2 उरले, 21 झाले. 3 7 21, परत 27 ला 3 न भागलं. 3 9 27 आणि 9 ला परत 3 न भागलं. 3 त्रिक 9 आणि शेवटी 3 1 3. तर 63 बरोबर आहे 3 गुणिले
3 गुणिले 7 आणि 81 बरोबर आहे 3 चा गुणाकार किती वेळेस आहे 1 2 3 आणि 4 वेळेस। तर लसावी बरोबर आहे काय तुम्हाला सांगितलंय एखाद्या मूळ अवयवाची ज्या संख्येमध्ये जास्तीत जास्त वेळा पुनरावृत्ती होते तो मूळ अवयव ज्या संख्येमध्ये जास्तीत जास्त वेळा पुनरावृत्ती झालेला आहे त्याचे जसे ना तसे अवयव घ्यायचे। आता याच्यामध्ये आपल्याला मूळ अवयव कोणते कोणते 3 आणि 7 आहेत। 3 ची पुनरावृत्ती याच्यामध्ये किती वेळ झालेली आहे 4 वेळेस। मग हे 4 वेळेस लिहून टाकायचे 1 2 3 आणि 4 वेळेस। मग वरचे 3 आपण यावेळेस गृहीत धरायचे नाही। आता 4 वेळेस 3 लिहिले 3 ची पुनरावृत्ती जास्तीत जास्त वेळा कुठे झालेली आहे 81 मध्ये किती वेळा झालेली आहे 4 वेळा झालेली आहे म्हणून हे 4 वेळा लिहून टाकलं आणि वरचा जे 7 राहिला तो 7 लिहून टाकला। मग याचा गुणाकार किती होतो आपण तर 3 चा गुणाकार 4 वेळेस केला म्हणजे 81 कारण इथं आपण 81 चे मूळ अवयव 4 वेळेस 3 केलेले तर वाटल्यास तुम्ही करून बघा 3 त्रिक 9 9 त्रिक 27 27 त्रिक 81 मग 81 गुणिले 7 7 1 7 आणि 7 8 56 567 हा यांचा लसावी निघतो। 18 36 आणि 27 या 3 संख्यांचे आपण सामायिक मूळ अवयव पाडूयात 18 36 आणि 27। तर या तिन्ही संख्यांना आपण बघितलं तर सुरुवातीला 18 आणि 36 ला दोन संख्यांना 2 ने भागतो म्हणून 2 ने भागूयात 92 18 आणि बे 1 उरला बे 8 16 आणि इथं 27 ला भागतो म्हणून 27 दशांश तसं लिहिली। पुन्हा 9 18 आणि 27 या तिन्ही संख्यांना 3 ने भागतो 3 त्रिक 9 3 सख 18 आणि 3 9 27 आता परत 3 6 आणि 9 ला परत 3 ने भाग जातो 3 1 3 3 2 6 3 त्रिक 9। आता 1 2 3 हे 3 संख्या कशा आहेत हे 3 अवयव कसे आहेत मूळ अवयव हे असामायिक आहेत आणि 2 3 3 हे कसे आहेत सामायिक आहेत म्हणजे हे 3 जे मूळ अवयव आहेत त्या 3 मूळ अवयवांनी या 3 संख्यापैकी किमान 2 संख्यांना प्रत्येक पायरीला भाग गेलेला आहे म्हणजे हे 3 संख्या कशा आहेत हे 3 जे अवयव आहेत ते अवयव सामायिक अवयव आहेत। इकडचे सामायिक आणि इकडचे खालचे आडवे कसे असतात असामायिक उभे कसे असतात सामायिक। मग असामायिक अवयवांचा आणि असामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजेच काय असतो लसावी असतो। म्हणून लसावी बरोबर आहे 2 गुणिले 3 गुणिले 3। आता गुणिले तर 1 लिहायची गरज नाही आता 2 आणि 3 लिहून टाकू बेत्रिक 6 संग 12 सैंत्रिक 18 गुणिले बेत्रिक 6 18 95 18 सकळ 108 108 हा यांचा काय झाला मग लसावी झाला। अशा प्रकारे आपण लसावी काढायचा असतो। 3 संख्यांचा लसावी काढताना तिन्ही संख्यांना समान आपण एखाद्या संख्येने 3 संख्यापैकी 3 संख्यांना किंवा 3 संख्यापैकी 2 संख्यांना किमान भाग जात असेल एखाद्या मूळ अवयवानं तर अशा प्रकारे भागायचं। जसं आपण इथं 2 न 18 ला आणि 36 ला भागलं 2 न भागलं आणि इथं 3 न तिन्ही संख्याला भागलं म्हणून 3 न भागलं। खरं म्हणजे इथं या 18 ला 2 न भाग केला असता परंतु इथं भागलं का आपण नाही कारण जास्तीत जास्त 2 संख्यांना किंवा 3 संख्यांना ज्या संख्येने भाग जातो ज्या मूळ अवयवाला भाग जातो त्याच्याला अगोदर भागायचं असते। भागल्यानंतर इकडे काय निघते सामायिक अवयव निघतात आणि खाली काय निघतात असामायिक अवयव निघतात। मग सामायिक अवयव आणि असामायिक अवयव यांचा गुणाकार म्हणजे काय असतो लसावी असतो। अशा प्रकारे आपण लसावी हा भाग या ठिकाणी शिकलेला आहे। सर्वांनी हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नातेवाईकांना सर्वांना अवश्य फॉरवर्ड करा आणि लाईक्स व कमेंट्स करा। धन्यवाद।